या पापाचं प्रायश्चित्त करून जायचं होतं म्हणून ते तिथं गेले होते. आपल्याकडे जसं म्हणतात की मक्का मदिन्याला गेल्यानंतर कफन बांधून जातात लोक, आला तर ठीक, नाहीतर देवाने स्वीकारलं. आपल्याकडे केदारनाथला जाताना असंच आहे की आपण 10 पावलं जरी तिकडे वळालो की मी केदारनाथला निघालो आणि त्या वाटेवर जर आपल्याला आलं तर तो मोक्ष मिळाला. आणि या मोक्षासाठीच आपलं हे सगळं चाललेलं. आणि हे आमच्या भावाला 17 दिवस कंटिन्यू तिकडची प्रदक्षिणा करत असताना अगदी पशुपतीनाथ केला, कामना देवी केली नेपाळमध्ये, ते बाकीचे सगळे देव केले, राम केला अयोध्याचा, काशी केली, हे सर्व होऊन करून गंगोत्री यमुनोत्री हे दोन्ही केलं. आणि केदारनाथ आता फक्त 2 ते 3 किलोमीटर राहिला होता. पहाटे 3 वाजल्यापासून चालवत होते आणि सकाळी 10 वाजता अकस्मात देवाने त्यांना मोक्ष दिला. तिथून ते हित आलं, आम्ही ते सर्व केलं. पण आम्हाला, मी तरी स्वतः मानतो की बाबा ज्याचं नामस्मरणाने तुम्हाला मोक्ष मिळतो असं जे काय म्हणलं जाते की त्यांच्या नामाचंच एवढं स्मरण होत होतं की ते दुसऱ्याकडून वधून घेतात, तेवढ्या पटीत ते होत होतं आणि त्याच्या अनुषंगाने त्यांना तो मोक्ष मिळाला. परमेश्वराचे आपण आभार आहोत. दरवर्षीप्रमाणे आपण सर्वांनी हजेरी लावावी.